आणि त्याचं किती नशीब फुटकं असं विचारायचं. गावात राहून मी इथं मठात यायला त्याला वेळ नाही. ह्यालाच काय म्हणतात माहितीये, कपाळ करंटी म्हटलेले तुकोबरायने त्या ठिकाणी. काय करू नका करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. कारण या सभा मंडपामध्ये आलं तर नाईलाजानं तरी भजन करावं लागेल. आणि तेवढं कुठं आपलं पुण्य आहे की इथे येऊन भजन करायचं असंच म्हणावं लागेल ना. कारण एवढी मोठी पर्वणी आहे महाराज, ही काही साधी पर्वणी नाहीये. तरी पण आपल्याला इकडे यायला जर वेळ नसेल तर तुमच्यासाठी फुटक्या नशिबाचे तुम्हीच म्हणायला हरकत नाही. संसार आहे सर्वांना. काही जण नाटकं सांगतात बसणं होत नाही, बसून सवय नाही, तर पायला करून बघा ना, काय हरकत आहे. काही जण नको म्हणतात बाहेर वट्ट्यावर बसून ऐकतो. मग वट्ट्यावर जर बसलं तंबाखू पण ह्याचा बाप चढतो. इकडे महाराज भजन करू लागले त्याच्या गप्पा चालू होतात. ते होत नाही. तेव्हा मनाची समजूत आहे आणि बायकाची समजूत घालायची. मी ऐकतोय बाहेर बसून ऐकतो, पण खरंच काहीतरी पाप म्हणायला पाहिजे की आपल्याला कथा ऐकता येत नाही. आता वाटत असेल आता प्रत्येकाला माझ्याकडे अमुक पैसा आहे, एवढा आहे. पैसा कोणाच्या जीवनाला पुरत नाही एवढा आठवण येतो. कारण जान आहे तो जहान आहे म्हटलेलं आहे. आणि या जन्मात जरी तुम्ही सुख समृद्धी दिसताल, एक अजून एक थोडा फॅक्ट आहे बघा. कथा सोडून थोडं बोलतोय. जे देवदेव करत नाहीत ते सध्या खाऊन पिऊन टमटम दिसते शंकर. फॅक्ट आहे. तर त्याचं एक कारण असं सांगता येईल. मला तेवढं काही कळत नाही पण मला वाटतंय तेवढं सांगतोय. जो देवदेव करतो ना त्याच्या मागे थोडी परेशानी जास्तच असते. हे व्यवहार आहे. आणि जे रात्रंदिवस देवाचं नाव घेते त्याच्यात खायची वांदी. आणि ज्याला देवाचं तोंड कुणीकडे हे माहित नाही ते शांतपणा सांगते त्याला काय कामाचं देवदेव करून खायला भेटत नाही. देशमुख पण त्याचं कारण एक असं आहे की जे देवदेव करतात त्यांच्या मागे परेशानी असते ना, ती दोन प्रकारांमुळे सांगता येईल आपल्याला. एक, जर तुम्ही त्या परेशानीमध्ये जर तुम्ही त्या कसरती परीक्षा असू शकते ती तुमची की त्या परीक्षेमध्ये जर टिकलात तर टिकतच राहतात. आणि दुसरी एक गोष्ट आहे की परेशानी राहण्याच्या मागे एक अजून एक कारण असं सांगता येईल की तुमचं पाप कमी होत राहतं. कारण कुंती मातेने कृष्ण परमात्म्याला म्हटलेले, कृष्ण परमात्मा जेव्हा महाभारताचं युद्ध होतं आणि कुंती मातेला म्हणतात त्या मी जातो आता,
आणि तुम्ही काही मागायचं असलं तर मागून घे. तर या पृथ्वी तलावर कुंती माता एक अशी स्त्री आहे जिने परमात्म्याला मागताना केवळ केवळ दुःख मागितलेलं आहे. कारण दुःख जर असेल ना तर परमात्म्याची आठवण होते. आणि कृष्णाला त्यावेळेस कुंती माता म्हणते, देवा आमच्या दुःखाच्या वेळेस तू सदैव आमच्या सोबत राहत होतास, म्हणून सुख नको आम्हाला, दुःख दे. म्हणून पारमार्थिक माणसाच्या पाठीमागे थोडं दुःख असतंच मला. म्हणून या दुःखाला अजून एक गोष्ट आहे बरं, जो पारमार्थिक आहे ना त्याला दुःख सहन करायची ताकद पण परमात्मा देतो. पहा व्यवहारामध्ये माळकरी माणसं कोणतंच आत्महत्या करत नाही. आत्महत्या कोण करावं? ह्या पेताडाने करावं, माळकऱ्याने नाही. कारण परमात्मा दुःख देतो पण ती सहन करायची सुद्धा ताकद परमात्माच देतो. म्हणून परमार्थ हा श्रेष्ठच आहे. होईल थोडा त्रास पण गुण हमखास, गुण असतो. म्हणून जीवनात आल्यानंतर प्रत्येकाने परमार्थ करावा. खरंच महाराजांमुळे जास्त हे विषय किती लांबला तर मी 2 तास इथंच बोलू शकतो, पण महाराजांचं चरित्र आपल्याला ऐकायचं. तर पुन्हा मला माहित नाही मी केव्हा कथा करेल का नाही. मी तर पुराण तर मलाच वाटतंय की माझी ही शेवटचीच कथा असेल म्हणून कथा सांगतो. आणि कथा आणि कीर्तनामध्ये ह्या गोष्टी तर दरवेळेस असतातच. मी कीर्तनच चालू केले लोकांना शिवाय द्यायचं. माझ्या कीर्तनामध्ये बघा लोकांना सोलत राहतो मी बस. कारण काय, ज्यांना चांगलं ऐकायचं असतं ते बिचारे चांगलं घेतात त्याच्यातले. आणि काही जण काय आहे, अजून एक गोष्ट आहे, मी कीर्तन केल्यापासून बरेच जण कीर्तनाला येत आहेत. तुमच्या गावातलं बी उदाहरण असेल त्याचं. काही जणाला मंदिर काय आणि कीर्तन काय हे माहित नव्हतं. पण आता माझ्या भीतीने येतात की हे महाराज काय सांगते बहुतच म्हणतात हेच कळत नाही. म्हणून मला वाटतं ह्याला जरा सोलावंच वाटतं. म्हणून माझ्या कीर्तनामध्ये थोडं असतं, थोडं टाइमपास. पण आपण ते वायफट सोडून देऊ. वायफट नाहीये, उपयोगाचंच आहे. पण कथेकडे एकदा भजन होईल. हे उमरे जिधा तुमने श्री राम
ते बॅकलॉग भरून काढायचं. हा इकडे कुठे गेले मागले समोर याच्या पाठी तर रिकामी जागा आहे. ती कशासाठी ठेवायची दररोज बसवावं लागेल. आता रिकाम्या जागेकडे जा तुम्ही इकडेच खेळायला. तो पट्टा दिलगृहाच्या समोरचा काल आपण नामदेवरायाचं नाव ठेवलेलं आहे. साहजिकच नामदेवरायाचे खेळ पाहिला. नामदेवराय पंढरपूरला गेले. साक्षात पांडुरंगाने या नामदेवा म्हणावं आणि त्या दिवसापासून कृष्णाला कृष्ण न संबोधता नामदेव हे नाव पडलं. नंतर माळा बगडीला जानकाबाईंनी कुटिया बांधली. सटवाजी शिंपींनी सटवाजी शिंपींना ताप आला. त्या तापामध्ये त्यांच्या जीवनज्योत मावळली. पण जानकाबाईला कधीही त्याचं वाईट वाटलं नाही किंवा जाणवलं नाही. कारण जानकाबाई त्या परमात्म्यावर पूर्ण विश्वास होता जानकाबाईचा. आणि जानकाबाईने परमात्मा, कारण त्या परमात्म्यावर जर विश्वास होता ना तर तो सर्व कामे करत असतो. म्हणून भक्ताला त्याची त्या दुःखाची दुःख असतं पण त्याची जाणीव होऊ देत नाही. नंतर कृष्ण खेळताना नैवेद्य दाखवला कडुवाळग्याचा. पण ते साखरेपेक्षा गोड झाले कृष्णाच्या हाताने. कारण संतांचा जर एखाद्या वस्तूला जर स्पर्श झाला ना तर त्याचं परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. काल तिथपर्यंत आपण कथा पाहिली. आज पुढचे विचार करू. कृष्ण परमात्मा आणि जानकामाई, नामदेव महाराज आणि जानकामाई आपल्या कुटियामध्ये राहत होते. नित्य आपल्या देवाचं नामस्मरण करत. काही काम आलं तर जानकामाई कामाला जात असत व त्याच्यावर उदरनिर्वाह भागत असत. नाहीतर गावातील कोणी सज्जन जानकामाईला काहीतरी खायला अन्नधान्य आणून देत असत. त्याच्यावर उपजीविका भागत असत. कृष्ण मोठा होत गेला आणि कृष्णाची ख्याती देखील वाढत गेली. नामदेवरायाची ख्याती वाढत गेली. आणि एक दिवस नामदेवराय जानकामाईपाशी बसले आणि जानकामाईला म्हणू लागले, माता आता माझं वय 12 झालेलं आहे. जवळपास 12 ते 13 आहे. मला असं वाटतंय की मला गुरु करण्याची इच्छा आहे. मी कोणाला गुरु करू? नामदेवराय आईला विचारतात. तेव्हा जानकामाई म्हणते, गुरु करायचा असतो कारण जानकामाईला काही माहिती नाही. तेव्हा आणि गुरु का करायचा असतो नामदेवा? तेव्हा नामदेवराय जानकामाईला सांगतात, मनुष्य जीवनामध्ये जो कोणी जन्माला आलेला आहे ना त्यांनी जीवनामध्ये त्याचं जीवन पूर्णत्वाला नेण्यासाठी गुरुला शरण दिलंच पाहिजे. कारण गुरु तो आहे जो आपल्याला या संसार बंधनातून मुक्त करत असतो. आपण त्या गुरुला जर सर्वस्व मागलं तर संसार बंध तुटायला वेळ लागत नाही. माता कारण गुरु
गुरुचं महत्व आईला सांगतात महाराज. आपण गुरुला जर शरण गेलो नाही तर आपल्या जीवनाची काळजी अर्धी कमी होते. कारण आपला सर्वस्व भारतीय गुरु सांभाळतात, स्वीकारतात, पण त्याबद्दल आपलंही कर्तव्य असतं आहे की गुरुला त्या भावनेने शरण गेलं पाहिजे. गुरुला शरण जाणारा शिष्य जो आहे ना तो निस्वार्थी असला पाहिजे. आणि तो निस्वार्थी असताना त्या गुरुवर जर भार टाकला ना निस्वार्थाने तर तुमचा भार गुरु जरूर पेलतील. मोरारे बापू एका ठिकाणी खूप छान म्हणतात, शिष्य ने गुरु पर सब भार छोड़ देना चाहिए, नहीं तो गुरु को ही छोड़ देना चाहिए. जर तुम्हाला सर्वस्व भार जर गुरुवर टाकणं होत नसेल तर तुम्ही गुरुच करू नका. गुरु को ही छोड़ दो, नहीं तो गुरु पे छोड़ दो. त्याला काय ठरवायचे ते आपल्या हातात. पण आपलं कसं होते माहिती, आपण घर सोडत पण नाही धरत पण नाही. ते म्हणत नाहीत ना आपल्याकडे, ते सोडलं तर चावते, नाही धरलं तर चावते, आणि सोडलं तर पळते. तशी आपली गती आहे. आपला संसार आपल्याला सुटतच नाही. आणि ज्या दिवशी आपण संसार सोडून गुरुवर भार टाकतात ना त्या दिवशी संसार सुटल्याशिवाय राहणार नाही. आईला नामदेवराय सांगतात आणि पुन्हा आईला विचारतात, आई मी कोणाला गुरु करू तू सांग, कारण तू माझे आद्य गुरु आहेस. तेव्हा आई म्हणते, मला याच्यातलं तर काही माहिती नाही नामदेवा, पण मी सांग, बनवसकर महाराजांचं नाव मी ऐकलेलं आहे. तू त्यांना शरण जा, ते जरूर तुला उपदेश देईल. नामदेवराय लगेच ऐका म्हणाले, चला या आपण लगेच निघू. आई म्हणते, अरे नामदेव जाऊत ना नंतर, आज एवढी काय गडबड. तेव्हा नामदेवराय आईला म्हणतात, आई चांगल्या गोष्टीसाठी वेळ करायचा नसतो. कल करेसो आज करे, आज करेसो. म्हणून आई चल तू, कारण गुरु करणं ही जगातील सर्वात मोठी जीवाची क्रांती आहे. म्हणून आई आजच निघूत, आताच निघूत. आपण आईला विनंती केली, आईला मनवलं आणि आईला घेऊन नामदेवराय निघाले महाराज बनवसला. चलत चलत जातात. संध्याकाळ होते महाराज. तिथे जाऊन बनवसला जाऊन मुक्काम करतात. सकाळी बनवसकर महाराज स्नान करून आपल्या मंदिरामध्ये बसलेले असतात. नामदेवराय जानकामाई स्नान करून त्यांच्या दर्शनाला जाते आणि तिथे गेल्यानंतर त्यांना नमन केलं. नामदेवरायांनी जानकामाईने नमन केलं आणि त्यांना विनंती केली, आम्ही उमरज गावाहून आलेलोय. माझं नाव नामदेव आहे, आईचं नाव जानका आहे, जन्म आहे. तर आम्हाला आमचा एक विनंती आहे,
गुरुला शरण जाताना कधीही वाकून गेलं पाहिजे नाही, दीन होऊन गेलं पाहिजे, कारण आपण गुरुला मागणी करणार आहोत. नामदेवराय विनंती करतात की आम्हाला अनुग्रह घ्यायची इच्छा आहे, आणि त्यांच्या मनातील आतुरता, अंतःकरणातील तळमळ पाहून बनवसकर महाराजांनी त्यांना आपलंसं केलं. गुरुमंत्र दिला महाराजांना. 2 दिवस नामदेवराय तिथेच राहिले, महाराजांची सेवा केली गुरुगृही राहून. नंतर महाराजांनी